शिक्षक धोंडीराम भोसलेची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. नेलकर्जी येथील माध्यमिक शिक्षक धोंडीराम भोसले यांनी त्यांची मुलगी साधना हिला मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला होता. याबाबत रविवारी शिक्षक धोंडीराम भोसले याच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने 24 जूनपर्यंत कोठडी सुनावली होती. आज त्याला पुन्हा न्यायालयामध्ये हजर केले असता त्याची रवानगी कारागृहामध्ये केली आहे. पोलीस ठाणे आटपाडी गुरण 216/25 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) सह ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट 75 मधील अटक आरोपीनामे धोंडीराम भोसले याची आज रोजी पोलीस कस्टडी संपत असल्याने त्यास माननीय न्यायालयात हजर केले असता पोलीस कस्टडी पुन्हा घेण्याचा अधिकार अबाधित ठेवून आरोपीची माननीय न्यायालयाने 15 दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याने आरोपीस सांगली येथील जेलमध्ये जमा करण्यात आलेले आहे. पुढील तपास चालू आहे. तपासात आजपर्यंत तरी काही वेगळे निष्पन्न झाले नाही. जे फिर्यादीने फिर्याद दिली आहे त्याचप्रमाणे खुनाचे कारण आहे.